टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। 2006 खटल्याचा निकाल लागला, आम्ही सगळे स्तब्ध झालो आहोत। मी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पण चर्चा झाली। त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की यासाठी टॉप लीगल एक्सपर्टची मदत घेतली जाणार। सर्वोच्च न्यायालयात लवकरात लवकर अपील दाखल केली जाणार। खालसा कोर्टाने फाशी पण सुनावली होती आणि आम्हाला विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट आम्हाला तो न्याय मिळवून देणार। आज माझ्यासोबत काही विक्टिम पीडित माझ्यासोबत आले आहेत, काही खाली वर येऊ शकत नाही आहे। महेंद्र आमच्या सोबत आहे, एकाचा हात एकाचा पाय, आणि यांनी पण इकबाल सिंग चहल मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसनी चहल साहेबांना सांगितलं की आमचा सगळ्यांचं म्हणणं ऐकून आम्ही त्यांना सांगितलं गरज पडली तर विक्टिम पण सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्ट मध्ये फाईट करायला तयार आहे। महेंद्र पण किरीटजी तुम्हाला काय वाटतं, कुठं कोण कमी पडलं का जेणेकरून हा निर्णय समोर आलाय? पोलीस तपासात कमी पडले? तपास आर्ग्युमेंट पुरावे हे खालच्या कोर्टात असते, खालच्या कोर्टात असते, सेशन्स कोर्टात असते। तिथे तर काही ना फाशी काही ना जन्मठेप झालीच आहे। हायकोर्टात तर फक्त आर्ग्युमेंट होत असते। म्हणून लीगल प्रेझेंटेशन मध्ये कुठे त्रुटी राहिली किंवा कुठे समजवता आलं नाही, व्हॉट एव्हर इट इज, पण आमच्या दृष्टीने आता प्रकाराने निर्दोष कुणाला सोडणं हे आम्हाला पटत नाहीये। मला जरा न्यायालयाचा निर्णय बद्दल आश्चर्यही वाटतं आणि दुःखही वाटतं। आज 2006 के विक्टिम्स को लेकर मैंने अभी महाराष्ट्र के अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंह चहल से मुलाकात की है। मेरे साथ में कुछ विक्टिम्स यहाँ पर है, कुछ ऊपर आ नहीं सकते हैं। उनकी भावना व्यक्त की है। चहल साहब ने कहा कि महाराष्ट्र सरकार का निर्णय है कि वो सुप्रीम कोर्ट में जाएंगे। मेरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से भी विस्तृत चर्चा हुई है। देवेंद्र जी ने कहा है कि यह जो निर्णय आया है इससे बहुत आघात पहुंचा है। सुप्रीम कोर्ट में टॉप मोस्ट एडवोकेट की मदद लेंगे और हमें विश्वास है सर्वोच्च न्यायालय में हमें न्याय मिलेगा। सर, बेनिफिट ऑफ डाउट के आधार पर कोर्ट ने ये टिप्पणी की है कि इन सभी को छोड़ा जा रहा है, तो क्या एजेंसी जो है वो सबूत देने में कहीं कम पड़ गई? अब यही एजेंसी थे, यही प्रूफ थे, यही एविडेंसेस थे, यही आर्ग्यूमेंट थे, और नीचे की कोर्ट ने निर्णय दिया, फांसी सुनाई। अब समझो इन्वेस्टिगेशन लीगल रिप्रेजेंटेशन कहीं कम ज्यादा होगा तो सुप्रीम कोर्ट में हम हमारी बहादुर रखेंगे। आवश्यकता पड़ेंगे तो मेरे विक्टिम मित्र के साथ में हम भी सर्वोच्च न्यायालय में पार्टी बनेंगे। हमें विश्वास है हमें न्याय मिलेगा। विभागाला भेटल्यानंतर त्यांनी काही कारण मीमांसा केली का, कशामुळे कमी पडलोय का, काय झालंय, त्यांनी काही याच्यावरती हे केलंय का? आम्ही सगळे शॉक्ड आहोत। असा प्रकारचा निकाल आयुष्यात पहिल्यांदा, एवढा अतिरेकांचा हल्ला सगळ्यांना माहीत, व्हिज्युअल पर्सनल सगळं, त्यानंतर न्यायालयाने असा प्रकारचा निर्णय, ते खालसा कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मला असं वाटते कोर्टचा निर्णयाने आम्ही खुश तर नाहीच आहोत, आम्हाला हे योग्यही वाटत नाही, आणि म्हणून खात्री आहे की सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळणार। रिगार्डिंग 2006 incident and today's judgment, I talked and discussed with the Chief Minister Devendra Fadnavis. He said whole of Maharashtra shocked. He assured that top legal experts help will be taken, immediate appeal will be filed at the Supreme Court,
and Devendra Fadnavis asked Additional Chief Secretary Iqbal Singh Chahal to meet us. Along with me, few victims are also there. Mr. Chahal also discussed the issue with the victims and assured the Maharashtra government will get justice. Okay? याला जबाबदार कोण धरतो तुम्ही? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.